चला तर आज आपण SRPF 2 पेपरचं विश्लेषण करूया. ठीक आहे. आता इथे बघा काय सांगितलंय, LDCM हे रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आता तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तर रोमन संख्या आणि त्याच्या किमती माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आय जो असतो, आय हा सगळ्यांना माहिती आहे काय असतो, तर 1 असतो बरोबर. आणि व्ही पण सगळ्यांना माहिती असतो काय असतो, तर 5 असतो. एक्स काय असतो, एक्स असतो 10 असतो. ठीक आहे. आता पुढे लक्षात ठेवा, एल ची किंमत असते ती 50 असते. ठीक आहे. सी ची किंमत असते ती 100 असते आणि डी ची किंमत असते ती 500 असते. ठीक आहे. आणि अजून एम ची काय असते, तर 1000 असते. ठीक आहे. आता त्याने आपल्याला ते ह्या उतरत्या क्रमाने लावायला सांगितलं. चढता क्रम कुठे येईल, तर खालती येईल. उतरता क्रम कुठे येईल, तर वरती येईल. मग सगळ्यात पहिली कुठली येईल, तर एम येईल. आता एम कुठे कुठे आहे, तर इथे आहे आणि इथे आहे आणि इथे आहे बरोबर आहे. म्हणजे ही कॅन्सल. त्याच्या पुढचा कुठला येईल, तर डी येईल. त्याच्या पुढचा कुठला येईल, तर सी येईल. त्याच्या पुढचा कुठला येईल, तर एल येईल. आता कुठे आहे MDCL, तर बघा इथे आहे MDCL. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय, लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती. आता लहानात लहान एक अंकी मूळ संख्या कुठली असते, तर 2 असते. 2 काय, तर लहानात लहान समसंख्या पण असते मूळ संख्या. हा. आणि लहानात लहान संयुक्त संख्या कुठली असते, तर लहानात लहान संयुक्त संख्या नेहमी लक्षात ठेवा 4 असते. जी संख्येची फोड होते ती असते संयुक्त संख्या. ठीक आहे. आता 4 पेक्षा ज्या लहान संख्या आहेत 3, 2 आणि 1 ह्यांची कोणाची फोड होते का, फक्त ते त्यांना त्याच संख्येने भाग जातो बरोबर आहे ना. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. म्हणून 4 ही पहिली संयुक्त संख्या आपली. ठीक आहे. कारण 4ला 2ने पण जातो, 4ने तर स्वतःने जातो आणि 1ने जातो. म्हणजे 4 ही संयुक्त संख्या. ठीक आहे. मग करा यांचा गुणाकार काय होतो, 4 दुने 8 आणि त्याचा वर्ग सांगितलाय म्हणजे काय, तर 64. म्हणजे आपला उत्तर काय येणार, तर 64. चला. आता हा बघा, हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. ठीक आहे. संचलनासाठी जवानांना रांगेत उभे करायचे आहे. जर प्रत्येक रांगेतल्या जवानाची संख्या 10ने कमी केली तर 20 रांगा अधिक कराव्या लागतात. आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानाची संख्या 5ने वाढवली तर 5 रांगा कमी होतात. तर जवानाची एकूण संख्या किती. आता इथे बघा, आपण काय करूया, एन म्हणजे काय म्हणायचं, तर एका रांगेतले किती जवान आहेत ते, एका रांगेत किती जवान आहेत ते. ठीक आहे. आणि हे कसलं, तर ओरिजिनल, हा पहिल्यापासून पहिले किती राहायचे ते. ठीक आहे. एल म्हणजे काय घ्यायचं, तर किती लाईनी आहेत त्या. ठीक आहे. किती लाईन आहेत त्या. ठीक आहे. आणि एस म्हणजे किती, तर टोटल किती आहेत, टोटल किती जवान आहेत ते. ठीक आहे. आता मला एक सांगा, तुम्ही टोटल जवान कसे काढणार, तर एका रांगेमध्ये किती जवान उभं राहतात ते म्हणजेच काय, तर एन गुणिले लाईन किती आहेत त्या बरोबर. आता आपण एक पहिली केस घेऊया. ठीक आहे. पहिल्यांदा काय म्हटलं त्याने, जर प्रत्येक रांगेतल्या जवानाची संख्या 10ने कमी केली तर 20 रांगा कराव्या लागतात. ठीक आहे. म्हणजे काय होईल आपलं त्याचं सूत्र, तर जर एका लाईन मधले 10ने कमी केले, ठीक आहे, जवान, तर आपल्याला काय करावं लागते, तर लाईन आहेत ते कितीने वाढवावं लागतात, तर 20ने वाढवावं लागतात. सॉरी, तर 20ने वाढवावं लागतात. आता पुढच्यात काय सांगितलं त्याने दुसऱ्या वेळेला, जर प्रत्येक रांगेतल्या जवानाची संख्या 5ने वाढवली तर 5 रांगा कमी होतात. मग आता आपलं सूत्र काय होणार, तर प्रत्येक लाईनीतल्या संख्या किती वाढवल्या जवानाच्या, तर 5ने वाढवली म्हणजे आपली लाईन कितीने कमी होणार, तर 5ने कमी होतात. ठीक आहे. आता आपल्याला इथे एस बरोबर काय दिले, एस बरोबर, तर आपण एस बरोबर काय घेतलंय, तर NL घेतलंय. ठीक आहे. मग आता दोन्ही ठिकाणी तुम्ही NL टाकून घ्या. काय टाकायचं, NL. ठीक आहे. आता हे जे पहिलं समीकरण आहे ना ते सोडवा. ठीक आहे. NL काय येईल, NL, आणि NL गुणिले काय होणार इथे, तर NL येईल. ठीक आहे. मग N गुणिले 20 किती होणार, तर अधिक 20N. इथे 10 गुणिले L किती होणार, तर वजा 10L, आणि वजा 10 अधिक 20 किती होणार, गुणिले, तर वजा 200. ठीक आहे. म्हणजेच काय होणार, हा NL इथे जाणार आणि त्यांच्यातनं कट होणार म्हणजे किती होणार इथे, तर 0 होणार बरोबर. काय, तर 20N वजा 10L वजा 200. ठीक आहे. एक काम करा ना, हे 200 पण इथे न्या म्हणजे काय होणार, अधिक होणार म्हणजे इथे काय 200. आता हे झालं आपलं तिसरं समीकरण. ठीक आहे. आता तसाच ह्यांचा गुणाकार करा. काय येणार, तर NL बरोबर काय, तर NL वजा N गुणिले 5 वजा 5N अधिक 5L वजा 25. ठीक आहे. आता सेम तसंच बघा, NL जाणार म्हणजे काय होणार इथे, तर 0 येणार आणि पुढे काय होणार, तर हा वजा 5N अधिक 5L आणि हा 25 वजा आहे म्हणजे इथे इथे नेऊया त्याला म्हणजे काय होणार, तो तर अधिक होणार. ठीक आहे. आता हे झालं आपलं चौथं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित परत एकदा मांडून घ्या. तर काय, तर 20N वजा 10L बरोबर 200. ठीक आहे. आणि वजा 5N अधिक 5L बरोबर काय, तर 25. ठीक आहे. आता आपल्याला कुठेतरी एक टर्म काढायची, N किंवा L काढायचे. तर काम करा, आपण काय करूया, तर हे L 10 करूया. ठीक आहे. तर इथे 5 आहेत म्हणजे ह्या समीकरणाला 2ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर 2ने गुणल्यावर इथे काय होणार, इथे 10 होणार. ठीक आहे. म्हणजे किती, तर 10N. इथे काय होणार, 2ने गुणल्यावर इथे परत 10L होणार आणि इथे काय होणार, 25 दुने तर 50 होतात. ठीक आहे. म्हणजे आता ह्यांची वजाबाकी करा.
सॉरी बेरीज करा, ठीक आहे. म्हणजे काय होणार, हे 10 10 जाणार आणि 20 वजा 10 किती होतात, तर 10n आणि 200 अधिक 50 किती होणार, तर 250. ठीक आहे. म्हणजे 0 0 गेलं म्हणजे n बरोबर काय आला तुमचा, तर 25 आला. आता आपल्याला टोटल जेवण काढायचं आहे, s काढायचं आहे, मग आपल्याला परत l पण पाहिजे ना. आता एक काम करा, ही n बरोबर 25 आहे ना, ही किंमत कुठे टाका, तर ह्या तिसऱ्या समीकरणामध्ये टाका. म्हणजे तुम्हाला काय भेटून जाईल, तर l भेटेल. तर 20 गुणिले 25 किती होणार, तर 500 होणार. 500 वजा 10l बरोबर काय आहे, तर 200 आहे. आता 500 200 ह्या साईडने गेले म्हणजे काय होणार, तर 300 होणार, वजा होणार त्याच्यातनं. आणि 10 ह्या साईडला गेले म्हणजे 10 काय होणार, तर अधिक होणार. आता 1 0 1 0 गेला म्हणजे l ची किंमत काय भेटली तुम्हाला, तर 30 भेटली. आता टाका l आणि n ची किंमत इथे टाका, काय होणार, 30 गुणिले 25 म्हणजे 25 3 75. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, तर 750 जवान आहेत. समजलं. थोडंसं ट्रिकी आहे पण सोपं आहे. ठीक आहे, लेंदी आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिले, एक पाण्याची टाकी भरायला एक नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. तर आता मी तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगतो. एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. पहिल्यांदा आपण नॉर्मल पद्धतीने बघूया. ठीक आहे. आता समजा तिला गळतीमुळे रिकामी व्हायला किती तास लागतात, तर 1 तास लागतात. ठीक आहे. तर एका तासामध्ये किती खाली होईल टाकी, तर 1/x होईल. एवढा भाग तिचा खाली होईल. बरोबर आहे, 1/x होणार ना 1 तासामध्ये. आता त्याने काय पुढे सांगितलं, एक नळाला 4 तास लागतात एक टाकी भरायला पूर्ण. तर नळाद्वारे 1 तासात किती टाकी भरली जाईल, तर 1/4 एवढा भाग त्याने नळ भरेल. बरोबर आहे. पुढे त्याने आपल्याला एक सांगितलंय की टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. याचाच अर्थ काय, तर 1/4 अधिक 1/x होणार ना. म्हणजेच एवढे भाग किती होणार, तर 1/6 एवढा भाग एवढा होणार. म्हणजेच काय, तर टाकीच्या गळतीमुळे जो वेळ लागतो त्याच्यामध्ये किती भाग खाली होत असतो, तर 1/x भाग खाली होत असतो. बरोबर आहे. आणि भरतो जेव्हा आपण नळाने तेव्हा किती किती भाग भरत असतो, तर 1/4 भाग भरत असतो. आता ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर काय होणार, तर टाकीच्या गळतीमुळे जेवढा तास लागतात जेवढा भाग भरायला तेवढ्याची बरोबरी होणार. बरोबर आहे. आता काढा हे x ची किंमत काय आहे, तर 1/x बरोबर 1/6 वजा 1/4 होईल. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर 6 चोक 24 आणि 4 एके 4 आणि 6 एके 6 म्हणजे काय होणार, वजा 2 येणार. म्हणजेच काय, तर वजा 1/12 येणार. आता हे वजा चिन्ह का आलं, वजा चिन्ह, तर टाकी आपली खाली होते म्हणून ना वजा चिन्ह आलं. आता हे काय आहे, तर 1/x आहे. बरोबर आहे. म्हणजे 1/x बरोबर काय, तर वजा 1/12 आहे. याचाच अर्थ आपण इथे काय घेतला होता, तर एका तासामध्ये. ठीक आहे, एका तासामध्ये. म्हणजे एका तासामध्ये जर वजा 1/12 टाकी खाली होत असेल तर एक भाग भरायला किती लागणार. आता हे वजा चिन्ह इथे काढून द्या का, ते फक्त आपण खाली करण्याचे चिन्ह आहे म्हणून. तर एक भाग करायला किती लागणार, तर हा 12 इथे घालवा. म्हणजेच काय, तर एक भाग भरायला किती लागणार, तर 12 तास लागणार. ठीक आहे, समजलं. नसेल समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा. आता आपण शॉर्टकटने बघूया कसं करायचं ते. ठीक आहे. आता तुम्ही सांगतील सर जे पहिले सांगायचं होतं ते आता सांगतायत, पण मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे. तर असं टाकीच्या गळतीमुळे जर खाली होण्यास वेळ विचारला असेल तर काय सूत्र आहे, तर m गुणिले n छेद n वजा m. आता m काय आहे, तर आपण जो भरतो तो नळाने. ठीक आहे. n काय आहे, तर गळतीमुळे किती तास लागतात ते टाकी भरायला. ठीक आहे. आता टाका किमती, म्हणजे तुम्हाला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ते समजेल. भरायला किती टाइम लागते, ते 4 लागते. आणि टाकीच्या गळतीमुळे किती लागते टाइम, तर 6 लागते. आता करा 6 वजा 4 म्हणजेच काय होणार, तर 2 आणि किती 6 चोक 24. म्हणजे तुम्हाला काय उत्तर भेटणार, तर 12 तास भेटणार तुम्हाला टाकीच्या गळतीमुळे रिकामी व्हायला लागणारा वेळ. ठीक आहे. चला पुढे. आता हे असं एक्झाम्पल मी परत मागच्या एका कुठल्या तरी विश्लेषणामध्ये घेतलं होतं. आता ज्याने माझं विश्लेषण बघितलं असेल त्याला ते सूत्र माहिती असेल. ठीक आहे. तर काय सांगितलं इथे, एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. म्हणजे पट किती दिलाय, तर 3 पट दिलाय. ठीक आहे. आणि 12 वर्षापूर्वी काय सांगितलंय, 12 वर्षापूर्वी तो किती पटाचा होता, तर मुलाच्या 4 पट वयाचा होता. म्हणजे किती, तर 4 पट. तर मुलगा आता किती वर्षाचा आहे, तर तुम्हाला मुलगा आता किती वर्षाचा हे काढायचं असेल तर सूत्र काय आहे, तर T1 हे किती वर्षापूर्वी असेल तर, हा म्हणजे हे T1 घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्या 12 वर्षापूर्वीची तीच पट घ्यायची. ठीक आहे. तो x घ्यायचा आणि हे 3 पट दिलेत हे y घ्यायचं. ठीक आहे. आता सूत्र आहे x वजा 1. ठीक आहे. छेद ह्यांचा फरक घ्यायचा, ह्या पटींचा फरक घ्यायचा. किती येणार पटींचा फरक, तर 4 वजा 3 म्हणजे किती होणार, तर 1. T काय आहे, T1 काय आहे, तर 12 वर्षापूर्वी. x काय आहे, तर 4 पट वजा 1 करा म्हणजे काय होणार, तर इथे 3 होणार, 12 36 होणार. ठीक आहे. म्हणजेच काय, तर मुलाचं आताचं वय किती आहे, तर 36 वर्ष. ठीक आहे. आता ह्या 12 वर्षाच्या पूर्वीच्या ऐवजी काय दिलं असेल, 12 वर्षानंतर असं दिलं असेल तर तरी पण सेमच सूत्र. ठीक आहे. फक्त तुम्हाला ही पट आहे ना, पट जी दिली आहे ती इथे ती टाकायची. ठीक आहे.
आणि टी 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 बद्दल काय घेणार तुम्ही, तर 12 वर्षानंतर म्हणजे 12 घेणार, टी पण 12च घ्यायचं आणि एक्स काय ती जी पट येईल ती, ठीक आहे. आणि खालती काय घ्यायचं, त्या पटींचा फरक घ्यायचा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, तर त्याचं आत्ताचं वय भेटून जाईल. तुम्हाला हे आत्ताचं वयसाठी करायचं आहे, ठीक आहे. कोणाच्या, तर मुलाच्या, ठीक आहे. तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं, खालील पर्यायामध्ये मुद्दल आणि दराच्या जोड्या दिल्या आहेत, तर कोणत्या जोडीचे एका वर्षाचे व्याज 3200 होणार नाही. आता सूत्र काय असते सरळ व्याजाचं, तर मुदक म्हणजे काय, मुद्दल, दर आणि वेळ किंवा काळ छे 100, बरोबर. आता हा काळ तर जाणार, कारण काळ तर एकच वर्ष दिलेलं आपल्याला, ठीक आहे. एकाला काही पण गुणाकार करत तर काय तेच येणार आहे, ठीक आहे. आता काय फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्या शेष 100 असणार आहे, म्हणजे 2 शून्य घालवायचे आहेत आणि काय करायचं, ह्यांचा गुणाकार करायचा आहे. काय होणार, तर 8 चोक 32 होणार, म्हणजे इथे 3200 होणार, बरोबर आहे. म्हणजे काय, तर होणार नाही सांगितलं त्याने आपल्याला. इथे काय होणार, तर 16 दुने 32 होणार, म्हणजे इथे पण 3200 होणार. इथे काय होणार, तर 4 एके 4 असतात, म्हणजे काय होणार इथे, तर 4000 होणार, ठीक आहे. आणि इथे काय होणार, 8 चोक 32, म्हणजे इथे पण 32, म्हणजे होणार कुठे नाही, तर इथे होणार नाही. म्हणजे काय उत्तर असेल तुमचं, तर आता इथे काय सांगितलं पाहिजे, 40 पेक्षा 2 ने मोठ्या होत जाणाऱ्या पहिल्या 9 संख्यांची सरासरी आणि 60 पेक्षा 2 ने लहान होत जाणाऱ्या 9 संख्यांची सरासरी खालीलपैकी कुठले असतील. तर आता 2 ने मोठ्या होत जाणारे म्हणजे काय, 40 पेक्षा, तर पुढची कुठली असणार आहे, तर 42 असणार. याचा अर्थ तो काय विचारतात, तर समसंख्या विचारतात, ठीक आहे. पहिल्या 9 समसंख्या 40 नंतरच्या, ठीक आहे. तर त्यांची आपल्याला सरासरी काढायची, म्हणजे काय करायचं, तर काय असेल सूत्र सरासरीचं, तर 1/2 पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या, ठीक आहे, अधिक शेवटची समसंख्या. आता इथे आपल्या पहिली समसंख्या तर माहिती आहे, 40 नंतर कुठली येते, तर 42 येते. पण शेवटची समसंख्या कशी काढणार, तर 2 ने वाढतात, मग 9 गुणिले 2 करा, 9 दुने 18, आणि कधी नंतरच्या, 40 नंतरच्या, म्हणजे 40 अधिक 18 किती होणार, तर 58, म्हणजे 58 ही शेवटची समसंख्या आहे, ठीक आहे. किंवा 9वी संख्या आहे जी आपल्याला सांगितली ती इथे, ठीक आहे. टाका आपल्या ह्याच्यामध्ये 1/2 काय होणार, तर पहिली कुठली आहे, तर 42, आणि शेवटची कुठली आहे, तर 58. म्हणजे इथे काय होणार, तर 42 अधिक 58 100, 100/2 किती होणार, तर 50. म्हणजे काय आली सरासरी, तर 50 आली, ठीक आहे. म्हणजे 50 कुठे आहेत, तर इथे आहे, इथे आहे, बाकी इथे 2 ऑप्शन तर गेले. पुढे काय सांगितलं त्याने, 60 पेक्षा 2 ने लहान होत जाणाऱ्या 9 संख्या सांगितलं, ठीक आहे. आता आपल्या इथे शेवटची समसंख्या तर माहिती आहे, 60 पेक्षा लहान म्हणजे पहिली शेवटची कुठणार, 60च्या इथली तर 58 होणार ना. पण आता पहिली कशी काढणार, तर 9 दुने 18 होतात, म्हणजे काय करायचं, तर 60 वजा 18 करायचं, म्हणजे तुम्हाला जी पहिली समसंख्या जी होणार ह्याच्यामध्ये ती भेटेल, ठीक आहे. तर किती होईल, 10 वजा 8 किती, तर 2, 5 वजा 1 किती, तर 4, म्हणजे 42 ही पहिली होणार, ठीक आहे. म्हणजे 42 अधिक 58 करा आणि 1/2 जे आपलं सूत्र आहे ते, ठीक आहे. बरोबर काय होणार, तर 1/2, 42 अधिक 58 किती, तर 100, आणि इकडे काय होणार, तर 50 होणार, ठीक आहे. म्हणजे 50-50 होणार, ठीक आहे. उत्तर आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या कुठल्या कुठल्या येणार, तर पहिल्यांदा संयुक्त संख्या म्हणजे काय असतात, तर ज्यांची फोड होते ती, ठीक आहे. आता 11ची होईल का, तर 11 तर ही मूळ संख्या आहे, ठीक आहे. म्हणजे 12ची होईल, ठीक आहे. 12ची काय होते, 4 त्रिक 12 वगैरे अशा होत जातात, ठीक आहे. त्याच्यानंतरची कुठली होणार, तर 14 होणार. 14चे काय असतात विभाजक, 7, 2 आणि 1 असे, ठीक आहे. तसेच पुढची संख्या कुठली होणार, तर 15, का, आता 5 त्रिक 15 असतात, म्हणजे त्याचे पण विभाजक आहेत. त्याची पुढची संख्या कुठली, तर 16, त्याच्या पुढची कुठली, तर 18, आणि 20 पर्यंत सांगितलं म्हणजे काय, तर 20 पण येणार, म्हणजे काय, तर 20. आता ह्यांची बेरीज करा. आता तुम्ही ह्यांची बेरीज केली तर तुम्हाला काय भेटेल, तर 95 भेटेल, ठीक आहे. करून बघा. आता 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कुठल्या आहेत, तर पहिली मूळ संख्या असते ती 2 जी समसंख्या आहे, ठीक आहे. नंतरची कुठली असेल, तर 3, नंतरची कुठली 5 आणि 7, ह्या 4च असतात, ठीक आहे ना. आता ह्यांची बेरीज काय होईल, 7 5 12 आणि 5 17, म्हणजे 17 होईल, ठीक आहे. आता ह्यांचा फरक घ्या, मला फरक विचारलाय, ठीक आहे. 95 वजा 17 किती होईल, तर 78 होईल. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलं, इथे स्टारच्या जागी कुठला अंक येईल तो विचारला, ठीक आहे. आता ह्याच्यातला कुठला पण एक अंक आहे ना, तो त्या साईडला घालवा. आता हा वजा जो आहे, हा जो अंक आहे तो ह्या साईडला येईल, म्हणजे काय होणार, तो अधिक होणार. तर आपण आता त्यांची बेरीज करूया. 1 9 1 4 आणि 7, 3 स्टार 5 9 आणि 8. काय करायची आहे ते बेरीज. इथे काय होणार, तर 7 न 8 15, 1 10 न 4 14 आणि 1 5 न 2 7. इथे स्टारचं आपल्याला माहित नाही. आता बघा, आपल्याला ही तिसरी संख्या पाहिजे होती, कारण इथे स्टार तिसराच आहे, बरोबर आहे. आता 45 तर पुढची आहे, म्हणजे इथे काय होणार, तर 7 होणार, ठीक आहे. आणि त्याने काय सांगितलं आहे, तर स्टारच्या जागी एकच संख्या कुठला पण येणार, म्हणजे इथे पण 7च येणार. आता तुम्ही ह्याची वजाबाकी करून 7 टाकून बघितली तर हे उत्तर येईल तुम्हाला, ठीक आहे. पण करायची काही गरज नाही, तुम्हाला उत्तर ऑलरेडी भेटलेलं आहे 7. चला पुढे. आता इथे सांगितलं त्यांनी 18च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती. आता 18चे विभाजक कुठले कुठले असतात, तर 9 असतो का, तर 9 दुने 18,
पुढे काय तर 6 असतो, 6 त्रिक 18 बरोबर आहे. त्याच्या पुढचा कुठला असतो तर 3 असतो, 3 छक 18. त्याच्या पुढचा कुठला असेल तर 2 असेल. त्याच्या पुढचा कुठला असेल तर 1 असेल. ठीक आहे, आता करा गुणाकार ह्यांचा. आणि अजून एक आपण विसरलोय, कुठला आहे तो तर 18. 18ने पण तर स्वतःला भाग जाणार आहे. तर आता करा गुणाकार. तर आता पूर्ण गुणाकार करायचा आहे का तर नाही करायचं. का नाही करायचा तर आपल्या एकक संख्येचे अंक बघा, एकक स्थानच्या अंकाने आपण काढूया. ठीक आहे का, तर इथे तर 2 वेगळेच आहेत, फक्त इथे 2 2 आहेत. पण 162 ही संख्या येईल का तर 18 गुणिले एवढी मोठी संख्या करणार तर त्यांचा 162च गुणाकार येणार आहे का तर नाही, मोठी संख्या येणार आहे. म्हणजे काय उत्तर असू शकते तर हे असू शकते किंवा हे असू शकते. तर करा 18 एके 18 म्हणजे एकक स्थानी काय येणार 8 येणार. 8 दुने 16 म्हणजे एकक स्थानी काय येणार तर 6 येणार. 6 त्रिक 18 म्हणजे एकक स्थानी काय येणार तर परत 8 येणार. 8 सक 48 म्हणजे एकक स्थानी काय येणार तर परत 8 येणार. 8 नवा 72 म्हणजे एकक स्थानी काय येणार तर 2 येणार. ठीक आहे, आता ही संख्या हीच आहे मोठी संख्या. ठीक आहे, म्हणजे कुठलं उत्तर असणार तुमचं 5832. म्हणून सांगितलं गुणाकार करत बसायचा नाही. ठीक आहे, चला आता इथे बघा काय विचारलं, 7495 ग्रॅम हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला पाहिजे हेक्टोग्राम म्हणजे काय ते माहित पाहिजे. तर हेक्टोग्राम काय असते तर 100 ग्रॅम असते. ठीक आहे, डेकाग्रॅम काय असते तर 10 ग्रॅम असते. आणि किलोग्रॅम काय असते तर 1000 ग्रॅम असते. हे तर सगळ्यांनाच माहिती असते. आता किलोग्रॅम होणार आहे का तर 1000 असते ना, म्हणजे छेद 1000, ह्याच्या छेद 1000 केलं तर पॉईंट कुठे लागेल तर ह्याच्यामध्ये लागेल ना, 7 नंतर लागेल. तर इथे किती लावलाय तर अगोदरच लावलाय, म्हणजेच हे नसेल उत्तर. ठीक आहे, आता डेकाग्राम मी तुम्हाला काय बोललो तर 10 ग्राम असते बरोबर आहे, म्हणजे 10 ग्राम जर लावायचं असेल तर इथे लावलं पाहिजे, म्हणजेच हे सुद्धा नसेल. आता डेकाग्राम सेम तसंच आहे, इथे हे पण नसेल. हेक्टोग्रामचं काय तर छेद 100 असते बरोबर, त्याने 2 पॉईंट नंतर लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं तर हे. चला पुढे. आता इथे बघा गुणाकार दिला, हा गुणाकार करायचा आहे का आपल्याला तर नाही करायचं आहे. तर कसं करायचं आहे बघा, हे 891 आहे ते कसे करता येतील आपल्या फोड ह्यांची 900 वजा 9 बरोबर आहे. आणि त्याला आपण 2345 ने गुणूया. आता फक्त तुम्हाला एकच गुणाकार करायचा आहे, तर काय 2 3 4 5 गुणिले 9 एवढाच करायचं आहे. तर काय होणार 9 5 45, 4 9 चौक 36 आणि 4 40, 4 9 त्रिक 27 आणि 4 31 आणि 3 9 दुने 18 आणि 3 21. आता हे 9चं भेटलं, 900चं कसं असणार फक्त 2 शून्य वाढवायचे, म्हणजे काय होणार तर 21 105 आणि 2 शून्य वजा काय करायचं 9 करायचं, म्हणजे काय 21105. 21105. आता झालं सोपं, तर फक्त वजा बाकी करा यांची. तर काय होणार 10तून 5 गेले 5, 9तून 0 गेले 9, 4तून 1 गेले 3, 10तून 1 गेला 9, परत 10तून 2 गेले 8. हा 1 शून्य इथेच राहणार, म्हणजे 0 आणि हे 2, म्हणजे काय होणार तर ही संख्या होणार. आता बघा ही संख्या कुठे आहे तर ही बघा ही संख्या आहे. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणाच्या 74% गुण मिळाल्यास परीक्षेतून अपेक्षित पदाकरता निवड होते. परीक्षेचे एकूण गुण 1400 असतील तर निवड होण्यासाठी किती गुण पाहिजेत किंवा किती किमान गुण मिळालेले पात्र ठरतील. तर 1400ची हे आहे. ठीक आहे, परीक्षा आहे, 74 गुण पाहिजेत, म्हणजे काय तर 74 छेद 100 74% बरोबर. मग काय होणार हे 2 शून्य जाणार, सॉरी इथे 1400 आहेत म्हणजे हे 2 शून्य जाणार. पुढे काय तर 14 चौक 56 हे 5, 14 7 98, 98 आणि 5 103, म्हणजे काय होणार उत्तर तुमचं तर 1036. चला पुढे. आता इथे विचारलंय 4.25चा सममूल्य अपूर्णांक, म्हणजे काय करायचं फक्त 425 छेद 100 करायचं का तर पॉईंट 2 घरानंतर आहे म्हणून 100 ने भागायचं. ठीक आहे, आता सोपं आहे, फक्त भाग द्या. तर कितीचा भाग द्यायचा तर 25चा देऊ डायरेक्ट. 25 चौक 100, 25 एके 25 आणि पुढे किती राहणार तर 17 आणि हे 5 म्हणजे 175, 25 7 75 असे, म्हणजेच काय भेटलं आपलं उत्तर तर 17/4 आहे. चला पुढे. आता इथे विचारा 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती. आता एक नेहमी लक्ष ठेवा, 1 ते 100 पर्यंत 1 सोडून ज्या संख्या आहेत, 1 आणि 0 सोडून त्या किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. आणि 1 असेल तर किती वेळा येतो तो 21 वेळा येतो. ठीक आहे, पण आता आपल्या इथे काय सांगितलं त्याने 2 अंकी संख्या कुठनं चालू होतात तर 10 पासून होतात आणि कितीपर्यंत असतात तर 99 पर्यंत असतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या काय होणार ह्या मागच्या 9 संख्या तर वजा होऊन जाणार, म्हणजे काय होणार आपल्याला तर 90 भेटणार. ठीक आहे, आता ह्या 90 किती वजा होणार तर हे 20 होणार का 20 7 हे 20 वेळा असतात 1 ते 100 पर्यंत, पण ह्या 10 पर्यंत 1 7 निघून जाणार, म्हणजे किती होणार 19 होणार. पण 19 होणार का तर नाही का तर 77 ही जी संख्या आहे ह्याच्यामध्ये 7 2 वेळा रिपीट झाल्या बरोबर आहे, आणि ती एकच संख्या आहे, म्हणजे अजून एक कमी होणार. ठीक आहे, म्हणजे काय तर 18. आता हे 18 ह्याच्यातनं वजा करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर 72 हे उत्तर भेटेल. ठीक आहे,
समजलं? म्हणून प्रश्न नीट वाचा, ठीक आहे. आता 80 वगैरे असं उत्तर मार्क करून येऊ नका. आता इथे काय सांगितलं, एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. म्हणजे त्याचा स्पीड दिलाय किती, तर 50 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. आणि त्याला टाइम लागते किती, तर 6 तास लागतात एका गावाहून दुसऱ्या गावी जायला. त्याच प्रवासाला तो 30 किलोमीटर प्रति तासाने जाईल, तर त्याला किती तास लागतात हे विचारलंय. आता अंतर समान आहे, मग अंतरचं सूत्र काय असते, तर वेग गुणिले वेळ, बरोबर आहे ना. आता करा, वेग गुणिले वेळ काय होते, 50 गुणिले 6, बरोबर तेच अंतर आहे. म्हणून 30 गुणिले हा एक्स जो काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे किती तास लागतात ते काढायचे. आता काय होणार, हा शून्य जाणार, हा शून्य जाणार, 3 दुने 6 आणि 5 दुने 10, म्हणजे एक्स बरोबर काय होणार, तर 10 होणार. म्हणजे काय, तर 10 तास लागणार, ठीक आहे. चला, आता इथे काय विचारलाय, तर स्टारच्या जागी कुठला समान अंक आहे तो असून स्थानिक किमतीतील फरक दिले आपल्याला त्याने, किती आहे, 19,800 आहे, ठीक आहे. तर तो अंक कुठला. आता ह्या स्टारच्या जागी किंमत काय असते गुणिले, ह्या ठिकाणी काय असते, तर गुणिले 1 असतो, ह्या ठिकाणी काय असतं, तर गुणिले 10 असतात. आणि हे काय आहे, ते शतक स्थान आहे ना, म्हणजे गुणिले काय असणार, तर 100. आणि हे काय आहे, तर 1000 स्थान आहे. हे काय आहे, तर 10,000 स्थान आहे. म्हणजे ह्याच्या गुणिले काय असतात, तर 10,000 असतात, ठीक आहे. आता आपण स्टार बरोबर एक्स घेऊया, ठीक आहे. आता आपल्याला स्थानिक किंमत विचारलंय, म्हणजे काय होणार, तर हे 10,000 होणार, ठीक आहे. 10,000 गुणिले एक्स जो आपल्याला माहित नाही मिळत, आणि दिलाय तर फरक. आणि हॅश स्टारची किंमत काय होणार इथे, तर शतकव्या स्थानी, म्हणजे काय, तर 100 एक्स बरोबर काय, तर 19,800, ठीक आहे. तर 10,000तून 100 गेल्यावर किती होतात, तर 9,900 होतात. एक्स बरोबर काय होतात, 19,800, ठीक आहे. हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार. एक्स बरोबर काय येणार, तर 198/99. आणि 198 दुप्पट काय असते, तर 198 असते. म्हणजे 99 दुने 198, म्हणजे एक्स बरोबर काय येणार, तर 2 येणार, ठीक आहे. कुठे आहे उत्तर, हे बघा. समजलं कसं काढायचं ते. चला पुढे. आता इथे काय दिलंय, राधा, मीना आणि लैला यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5, 4 आणि 3 आहे. काय आहे, तर राधा, मीना आणि लैला किती आहे, 50, 4 आणि 4, 3, ठीक आहे. पुढे काय सांगितलं, 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल तर 4 वर्षानंतर तिघींच्या वयाची सरासरी किती, सरासरी विचारलं, ठीक आहे. आता आपण त्यांची आजची वय काय घेऊ, 5x घेऊ, 4x घेऊ आणि 3x घेऊ अनुक्रमे, ठीक आहे. आता सांगितलं 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल. आता 8 वर्षानंतर राधाचं वय काय असणार आहे, 5x अधिक 8 असणार आहे. लैलाचं काय असणार आहे, 3x अधिक 8 असणार आहे. आणि त्यांचा फरक काय सांगितलं आपल्याला, तर 8 वर्ष सांगितलं, ठीक आहे ना. मोठी कोण आहे, तर राधा आहे, बरोबर आहे ना. आणि ही कोण आहे, तर लैला आहे. आता हे दोन्ही आहेत ना, हे ब्रॅकेटमध्ये आहेत, ठीक आहे. आता 5x मध्ये 3x गेले, किती राहिले, तर 2x गेले, ठीक आहे. आता 8 आहे आणि हा 8 कंसामध्ये आहे, म्हणजे इकडे 1 ने गुणले आहे, म्हणजे हा वजा असणार. म्हणजे 8 वजा 8 काय आहे, तर 0 येणार, ठीक आहे. हे जाणार. 2x बरोबर काय होणार, तर 8 आणि x बरोबर काय येणार, तर 4 येणार, ठीक आहे. आता 4 ची किंमत ह्यांची टाकल्यावर ह्यांची वय काय होणार, राधाचं किती होणार, तर 5 चोक 20, मीनाचं किती होणार, तर 4 चोक 16 आणि लैलाचं किती होणार, तर 4 त्रिक 12. आपल्याला त्याने पुढे काय सांगितलंय, तर 4 वर्षानंतर तिघींच्या वयाची सरासरी. आता 4 वर्षानंतर सांगितलं, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर 4 वर्षानंतर इथे किती होणार वय राधाचं, तर 24 होणार. राधाचं 24 होणार, मीनाचं किती होणार, 20 होणार आणि लैलाचं किती होणार, तर 16 होणार, ठीक आहे. आता घ्या यांची सरासरी, काय करायचं, बेरीज करायची आणि छेदाला काय, तिघी जणी आहेत म्हणून 3 करायचे. 16 ने 24 तर 40, 40 ने 20 तर 60, म्हणजे 60/3, म्हणजेच काय, तर 20 होणार, ठीक आहे 20. हे बघा आहे, समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, 3 संख्यांची सरासरी 48 आहे, ठीक आहे. आणि दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसरी संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तर तिसरी संख्या कुठली. आता 3 संख्याची सरासरी 48 आहे, म्हणजे काय, तर 3 गुणिले 48, म्हणजे टोटल किती होणार, तर 144, ठीक आहे. आता आपण काय करूया, जी पहिली संख्या त्यांनी सांगितलंय ती आपण पहिली संख्या x पकडूया. म्हणजेच काय, तर दुसरी संख्या कुठली होणार, तर दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे, म्हणजे काय, दुसरी संख्या काय होणार, तर x अधिक 8 होणार. आणि पुढे काय सांगितलंय, तर तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. कुठली संख्या, तर दुसरी संख्या. ही काय आहे, आपली दुसरी संख्या आहे. म्हणजे x अधिक 8 कशाने लहान आहे, तर 14 ने लहान आहे. 14 ने लहान आहे सांगितलंय बघा, 14 ने लहान आहे संख्या, म्हणजे इथे काय होणार, अधिक होणार. दुसरी संख्या तिसरीपेक्षा 14 ने लहान आहे, याचा अर्थ ती अधिक होणार, ठीक आहे. म्हणजे आपली ही तिसरी संख्या दुसरी संख्येपेक्षा 14 ने मोठी असणार. आता ह्या तिन्ही संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, तर का 144 होता टोटल आपली. x अधिक 8 अधिक काय होणार, x अधिक 8 अधिक 14 बरोबर काय, तर 144. तर किती होणार, हे x अधिक x अधिक x 3x, 14 अधिक 8 अधिक 8 किती, तर 30 अधिक 30 बरोबर काय, तर 144. आता 30 ह्याच्यातनं वजा करा, काय होणार, तर 114 होणार बरोबर 3x, म्हणजे x बरोबर काय होणार, तर 3 त्रिक 9 आणि 3 8 24, म्हणजे x बरोबर काय होणार, तर 8 होणार, 38 होणार, सॉरी.
तर आपल्याला विचारलं तिसरी संख्या कुठली, तिसरी संख्या कुठली घेतली आपण, x अधिक 8 अधिक 14 आहे, म्हणजे काय तर 38 अधिक 8 अधिक 14. करा बेरीज, काय येईल बेरीज, तर 60 ही बेरीज येईल. ठीक आहे, म्हणजे उत्तर तिसरी संख्या कुठली, तर 60. चला आता इथे काय सांगितलं, दोन संख्यांची बेरीज 85 आहे व त्यांची वजाबाकी 15 आहेत, तर त्या संख्येचे गुणोत्तर किती. सोपं आहे बघा, दोन संख्या कुठल्या, तर x आणि एक y घेऊया. ठीक आहे, त्यांची बेरीज काय सांगितलं आहे, तर x अधिक y तर 85 आहे आणि त्यांची वजाबाकी काय आहे, तर 15 आहे. आता करा, कुठले तरी एक काढा, x किंवा y काढा. आता आपण इकडे x काढूया. ठीक आहे, म्हणजे अधिक केल्यावर हे दोन जाणार, म्हणजे काय होणार, 2x बरोबर काय येणार, तर 85 अधिक 15 किती, तर 100, म्हणजे x बरोबर काय येणार तुमचा, तर 50 येणार. आता ही 50 किंमत तुम्ही ह्या पहिल्या समीकरणात टाकल्यावर काय भेटणार तुम्हाला, हे 85 वजा 50 होणार, म्हणजे किती, तर y बरोबर 35 येईल. म्हणजे त्या दोन संख्येचं गुणोत्तर काय येणार, तर 50 आणि हे 35. आता कसला भाग जाईल, तर 5चा जाईल बघा, 5 10 50 असतात ना, 5 10 50 आणि 5 7 35, म्हणजे 10 7 हे तुमचं गुणोत्तर असेल. ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं आहे, तर राम श्याम जॉन व ह्यांची वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम ह्यांच्या वयाची सरासरी 14 आहे, तर जॉनचे वय किती. आता काय करायचे आहे, तिघांची तुम्हाला 16 दिलं आहे, म्हणजे काय टोटल वय किती होणार, तर 16 गुणिले 3 म्हणजे किती होणार, तर 48 हे टोटल वय होणार. आणि राम आणि श्याम ह्या दोघांची दिलं आहे, किती दिलं आहे, 14, म्हणजे 14 दुने 28, म्हणजे ह्यांची सरासरी किती होणार, टोटल किती होणार सॉरी, तर 28. हे वजा करा, म्हणजे तुम्हाला जो उरलेला कोण आहे जॉन, त्याचं तुम्हाला वय मिळून जाईल. तर किती होतं, 48 वजा 28 तर 20 होतात, आहे 20 वर्ष तर आहे. चला पुढे. आता पुढे जाण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, काल एक विद्यार्थ्याने मला सांगितलं की सर तुम्ही संपूर्ण पेपर घ्या. तर बघा, मी जास्तीत जास्त माझे व्हिडिओ 30 ते 40 मिनिटं ह्या लेंथचे असतात, बरोबर आहे. तर मी ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतो ना तेच घेतो, जे एकदम सोपे असतात ते घेऊन काय फायदा नाही, ते तर तुम्हाला येत असतील असं मी अपेक्षा करतो. आणि ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त गणिताचे प्रश्न घेतो, का तर बुद्धिमत्ता जवळपास मुलांना सोपी असते, आणि बुद्धिमत्तेचे घेतो ते कुठले तर थोडे ट्रिकी असतात ते घेतो. ठीक आहे, आता कदाचित त्या मुलाचं म्हणणं असेल की सर तुम्ही जीएसचं पण घ्या. तर बघा, माझी जीएसवर पण कमांड आहे, मॅथ्स आणि बुद्धिमत्तावर पण कमांड आहे, फक्त मराठीमध्ये माझी इतकीशी कमांड नाही आहे. ठीक आहे, तर मी काय करेल, पुढच्या वेळेला जे पेपरमध्ये जीएस विचारलाय त्याचा एक व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, फक्त जीएसचाच घेऊया आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जो आपला मॅथ्सचा आणि बुद्धिमत्तेचा आहे तो कंटिन्यू राहील. तर ह्या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण मग ते जीएस पण घेऊया. आणि जीएसमध्ये मी काय करेल, तर फक्त त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रश्नाशी रिलेटेड अधिक माहिती अजून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, म्हणजे पुढच्या वेळेला जर तुम्हाला परीक्षेमध्ये तर त्याच्याबद्दल काही विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल. ठीक आहे, तर बघूया आपण एकदा ट्राय करू. तर प्लीज, जर पुढे जाण्याआधी जे मुलं बघत आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आणि तर लाईक तर प्लीज करा. तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे. ठीक आहे, तर चला आता इथे काय होईल, तर तिरकस गुणाकार घ्या आणि ह्यांचा गुणाकार घ्या, काय होणार, तर 55 होणार. आणि इथे काय होणार, 11 ते 33 आणि 33 अधिक 8 पंचेचाळीस 40, म्हणजे काय होणार, तर हे उत्तर येईल तुमचं. ठीक आहे, 73 होईल ना वरच्यांची. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय, 34,265च्या मागील 11वी समसंख्येची दुप्पट किती. आता मागील सांगितलंय. ठीक आहे, समसंख्या कितीने वाढत जाते, तर 2ने जाते वाढत, म्हणजे काय होणार, तर 11 दुने 22. ठीक आहे, आता तुम्हाला 34,265च्या मागे जायचं म्हणजे काय, तर ह्याच्यातनं 22 वजा करायचे, म्हणजे काय, तर 34,265 वजा 22 म्हणजे काय भेटणार तुम्हाला, तर इकडे 3 भेटेल आणि 6 2 गेले तर 4 आणि हे 342 तसेच. आता ही 343 समसंख्या आहे का, ही विषम संख्या आहे, म्हणजे ह्याच्या जी पुढची संख्या आहे 44वी ती तुमची पहिली 11वी समसंख्या असेल. कुठली, तर मागणं विचारलं असेल तर. ठीक आहे, आणि ह्याची दुप्पट सांगितलंय, गुणिले 2 करा, म्हणजे काय होणार, 4 दुने 8 4 दुने 8 2 दुने 4 4 दुने 8 आणि 3 दुने 6, म्हणजे काय उत्तर येणार तुमचं 68,488 आहे. तर आहे, समजलं. चला पुढे. आता इथे काय आहे, तर हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, हा कसला असणार, तर 5चा असणार, म्हणजे काय, तर 25. आता इतके सोपे प्रश्न मी घेणार नव्हतो, पण त्या स्टुडंटने सांगितलं सर्व प्रश्न घ्या, म्हणून मी सर्व प्रश्न टाकले. ठीक आहे, आता हा प्रश्न व्यवस्थित वाचा. 6 अंकी सर्वात मोठी समसंख्येचे वाचन दर्शवणारा पर्याय कुठला. आता 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या कुठली असते, 9 9 9 9 9 9. ठीक आहे, पण आपल्याला काय विचारलं त्याने, समसंख्या विचारले ना, मोठी सम विचारले. ही कुठली आहे, तर विषम संख्या, म्हणजे इथे सम कुठली होणार, तर इथे 8 लावायचं. ठीक आहे, म्हणजे त्यांचं वाचन करणार, तर 9,99,998. आता हा प्रश्न मी का घेतला, तर मुलं काय करतात, तर फक्त 8 हे सम जे आहेत ना, सम हे प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, फक्त मोठी संख्या वाचतात आणि हे उत्तर देऊन येतात, 9,99,999. समजलं, म्हणून प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचत चला. चला पुढे. आता इथे विचारलं, दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती आहेत. आता असे असेल ना, असे जे त्रिकोणाचे पाठ पाडलेले असतात, म्हणजे 1 2 आणि 3 पाठ पाडल्यात, बरोबर आहे.
आता त्यांची बेरीज घ्यायची 1 2 अधिक 3 म्हणजे तुम्हाला किती त्रिकोण आहेत ना ते मिळून जाईल. ठीक आहे, किती होणार 3 2 5 आणि 1 6 म्हणजे टोटल त्रिकोण किती होणार आकृतीमध्ये तर 6 होणार. आता अजून एक लक्षात द्या, जर अशी त्यांनी रेष असती मध्ये रेष तर किती त्रिकोण असते तर नेहमी लक्ष ठेवा. आता अशी रेष मारल्यावर किती पार्ट पडले तर 1 आणि 2 पार्ट पडले ना उभे. म्हणजे तुम्हाला काय करायचं केलंय तर हे जी बेरीज येणार ह्याला 2 ने गुणायचं आहे. ठीक आहे, जर अजून एक पार्ट पाडला असता तर किती भाग झाले असते तर 3 भाग झाले असते. मग कशाने गुणलं असतं तर 3 ने गुणलं असतं ह्यांच्या बेरीजला. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा ह्या प्रश्न 48 मुलीमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर उभी आहे म्हणजे इथनं 18व्या स्थानावर आहे. ठीक आहे, तर ती शेवटून कितव्या स्थानावर असेल तर शेवटून तिचं स्थान काय असेल असा प्रश्न विचारला असेल तर काय करायचं तर 48 टोटल मुली किती आहेत 48 वजा ह्या 18 मुली. ठीक आहे, आणि काय करायचं तर अधिक 1 करायचा नेहमी म्हणजे तुम्हाला तिची शेवटून जी पोझिशन असेल ती समजेल. ठीक आहे, तर किती असतील इकडे तर 30 आणि अधिक 1 म्हणजे तिचं पोझिशन काय असेल तर 31 ही पोझिशन असेल. समजलं. चला पुढे. आता इथे काय दिलंय कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8ने रांगा जास्त आहेत. ठीक आहे, आता आपण पकडूया कवायतीसाठी x मुलं उभी आहेत. किती रांगेत तर ही एका रांगेतली x मुलं आहेत. ठीक आहे, पुढे काय सांगितलं त्याने तर त्यापेक्षा 8ने रांगा जास्त आहेत म्हणजे काय तर x अधिक 8 ह्या किती झाल्या टोटल रांगा आहेत. ठीक आहे, तुमच्या टोटल ह्या रांग आहेत. ठीक आहे, पण त्याने पुढे काय सांगितलं जर एका रांगेत 21 विद्यार्थी असेल म्हणजे आपल्याला त्याने x ची किंमत दिलेली आहे किती आहे तर 21 आहे म्हणजे टोटल रांगा किती झाल्या 21 अधिक 8 तर 29 रांगा झाल्या. तर त्याने तेच विचारले कवायतीसाठी किती विद्यार्थी उभे होते म्हणजे काय तर 29 रांगा आणि एका रांगेमध्ये 21 विद्यार्थी म्हणजे किती 21 गुणिले 29 म्हणजे काय येणार तुमचं उत्तर तर 609 येणार. गुणाकार करून बघा. समजलं. चला पुढे. आता त्याने इथे काय सांगितलं एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. काय तर विद्यार्थी अधिक शिक्षक किती आहे तर 1040 आहे. पुढे काय सांगितलं त्याने त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे त्यांचा गुणोत्तर काय आहे तर 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणजेच 15 1 हे गुणोत्तर आहे. ठीक आहे, हे कोण आहेत तर हे विद्यार्थी आहेत आणि हे कोण आहेत तर शिक्षक आहे. ठीक आहे, आणि त्याने आपल्या पुढे तेच विचारले शिक्षकांची संख्या किती तर शिक्षक किती आहेत 1020 मध्ये तर 1 आहे आणि छेद काय करायचं 15 अधिक 1 म्हणजे 16 ह्यांचा गुणाकार करायचा. सॉरी आपण इथे 1020 नाही तर 1040 दिले आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 1040 घ्यायचं. ठीक आहे, तर काय लागणार भाग तर 16 1 16 16 96 पुढचे किती येणार तर 8 येणार 16 55 80 म्हणजे किती तर 65 आहे. ठीक आहे, समजलं. चला आता हे बघा हे काय आहे तर दिशेचं एक्झाम्पल आहे म्हणजे काय करायचं तर दिशा आखून घ्यायचं. हे काय असते उत्तर, हे काय असते दक्षिण, हे काय असते पूर्व आणि हे काय असते पश्चिम. आता त्याने सांगितलं हा दक्षिणेकडे तोंड करून बघतो संतोष तो उजवीकडे 45 डिग्रीने वळाला म्हणजे कुठे तर इथे 45 डिग्रीने वळाला. तर विचारा त्याच्या मागची दिशा कुठली म्हणजे ही दिशा कुठली तर आता ही दिशा कुठली असते उत्तर आणि पूर्व मधली तर ईशान्य असते. बरोबर आहे ना, म्हणजे काय उत्तर आहे तुमचं ईशान्य. चला आता ह्याच्यामधली चुकीची तारीख कुठली आहे बघा तर 2008 हे लीप वर्ष आहे का तर हो 2008 हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे ना, 4ने भाग जातो ह्याला म्हणजेच काय तर 29 फेब्रुवारी हे येणार का तारीख तर येणार लीप वर्षामध्ये 29 तारीख येते. आता 5वा महिना कसला असतो तर मे असतो. मे मध्ये काय ते 30 तारीख ते येणार आणि 31 तारीख असते ती पण आली असते कारण 31 मे 31 असतो. ठीक आहे, आता 31 जानेवारी असतो का तर जानेवारी 31 असतो. ठीक आहे, म्हणजे ही पण येणार आणि इथे काय तर नोव्हेंबर 31 असतो तर नाही नोव्हेंबर 30 असतो म्हणजे ही चुकीची तारीख आहे. ठीक आहे, चला पुढे. आता इथे विचार बघा हे सोपंच आहे 120चे 20% म्हणजे किती इथे 100 असणार आहेत म्हणजे काय 25 5 25 आहे 25 चौक 100 4 5 20 म्हणजे 5 5 25. समजलं. चला इथे काय असणार आहे JKLMNOPQ आणि हा इथे R. समजलं. चला आता इथे बघा इथे त्याने काय केलं आहे तर M हा कितवा असतो नेहमी लक्षात ठेवा M हा 13वा असतो. A हा कितवा असतो तर पहिला असतो. ठीक आहे, ह्यांचा गुणाकार केला त्यांनी आणि टी कितवा असतो तो 20 असतो. एमच्या पुढे 13च्या पुढे तुम्ही मोजायचा टी कितवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला 20 मिळून जाईल. ठीक आहे, मग ह्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटेल तर 260 भेटेल. तसंच ह्यांच्या सगळ्यांचा सी कितवा असतो 30 असतो, हा कितवा असतो दुसरा असतो ना डी कितवा असतो चौथा असतो म्हणजे काय 4 तारीख 12 12 दुने 24 म्हणजे 24 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे. की घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपले तर टांग्याला काय झोपले घोड्याला काय म्हणतात आपण तर वाघ झोपले वाघ येणार. ठीक आहे, चला आता अशी गणित मला तुम्हाला सांगायची गरज नाही ते तुम्हाला पहिली दुसरीतल्या मुलाला सुद्धा येईल. ठीक आहे, आता मगाशीच प्रमाणे जे ते 13 नंबरचं काय असते अंक तर एम असतो. आता असे तुम्ही प्रत्येक नंबरचे बनवले तर तुम्हाला इथे काय भेटेल पहिल्याच्या तर मून भेटेल, दुसरं काय भेटेल तुम्हाला इथे तर इथे वर्क भेटेल. ठीक आहे, इथे काय भेटेल तर इथे GOBD असं एक भेटेल. ठीक आहे, आणि इथे डेट भेटेल म्हणजे काय चुकीचं उत्तर तर हे. ठीक आहे, आता इथे काय होणार तर हे 3 3 आहे. ठीक आहे, पुढे जी काय होतं जी 4 वेळा आहेत आणि एच पण 4 वेळा आहेत. आता आय 5 वेळा आहेत त्याच्या पुढचा कुठला असतो जे तर जे पण किती वेळा होणार तर 5 वेळा होणार म्हणजे काय उत्तर होणार तुमचं तर डी.
आता इथे बघा तो कामगार आणि ह्याचा प्रश्न परत सेम तसाच आहे. शेताची शेंगा काढायचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात करतात, तर तेच काम 6 स्त्रिया किती दिवसात करतील? काय 3 दुने 6, 3 5 15, बेके बेचोक 8 म्हणजे 5 चोक 20, म्हणजे किती दिवसात करतील? तर 20 दिवसात करतील. समजलं? चला आता इथे बघा त्याने काय विचारलं, व्यवस्थित लक्ष द्या हा. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 50 मोसंबी, 55 मोसंबी, 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटल्यानंतर त्या प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली, तर वसतिगृहात किती मुलं होती? आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मोठ्यातला सामायिक त्यांच्यातला विभाजक काढायचं. म्हणजे काय तुम्हाला काढायचं आहे इथे, तर मसावी काढायची. ठीक आहे, पण त्याने काय सांगितलंय, 5 फळं शिल्लक राहतात. ठीक आहे, असं पण सांगितलंय. म्हणजे काय करायचं, हे 5 फळं ह्यांच्यातनं वजा करायची. म्हणजे काय होणार, तुमचं पहिले तर 25 सफरचंद होणार, 55 5 गेले किती, तर 50 तुमचं मोसंबी होणार, आणि 80 5 गेले तर 75 ही तुमची केळी होणार. आता ह्यांचा मसावी तुम्हाला घ्यायचा आहे. काय येणार ह्याचा मसावी? 5चा काय असतो, तर 5चा वर्ग 25 असतो. ठीक आहे, 50चा काय असतो, तर 25 दुने 50 म्हणजे 5चा वर्ग गुणिले 2, आणि 75चा काय असतो, तर 25 त्रिक 75 म्हणजे 5चा वर्ग गुणिले 2. आता ह्यांच्यामध्ये तिघांमध्ये कॉमन कुठला संख्या आहे, तर 5चा वर्ग कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे तो तुमचा मसावी झाला. ठीक आहे, म्हणजे काय, तर 5चा वर्ग 25. याचा अर्थ काय, तर त्या वसतिगृहात किती मुलं होती, तर 25 होती. ठीक आहे, समजलं? चला तर अशा प्रकारे आपण दौंड विभागाचं SRPFचा पेपर सोडवलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि प्लीज लाईक करायला आपल्याला काय जास्त हे लागत नाही मेहनत, प्लीज लाईक करा. चला, थँक्यू.